बापरे एवढा मोठा फोन, बापरे एवढा मोठा फोन. हॅलो तू तर भगतच झालाय. हा ब्लॉग जो आहे ना हा ब्लॉग प्रूफ असणार आहे. तू किती मार्क काढणार आहेस? थांब वर बघ किती मार्क काढणार आहेस. त्याच्या लाईफ मध्ये आयटम का आली, पोरगा एवढा सुधारलाय, ड्रेसिंग मारायला लागले. तो इथे आम्ही लॉलीपॉप मागवले आहेत आणि माझी फेवरेट चायनीज भेल स्टार्टर म्हणून. स्टार्टर आता ऐक, आता काल काय झालं माहितीये का, रोहितची आणि कोमलची बेट लागली की आज पाऊस पडणार. हिला मेसेज आला सरकारकडनं, ते हिने लय चॅलेंज केलं. सकाळी पाऊस पडून गेला, बाबांची शपथ पडून पाऊस पडला काल. हो मग येऊन गेला सकाळी. तुम्ही दोघं एका टीम मध्ये का रे? अरे पण सकाळी मी बघतो येऊन गेला. उठल्यापासून मी पावसाला काय बघितलं नाही. तू किती वाजता बघितलंस रे? नंतरच त्याच्या बारीक बारीक येऊन गेला. बारीक पाऊस नसतो, एकदम पडलेला पाऊस असतो. बघितलंच नाही पाऊस. मुसळधार पाऊसचा हिला मेसेज आला की ऐक मला मुसळधार बिसळधार नाही बोलले ना रे मी. मुसळधार पाऊस तर बोललीस. मला द्यायचं तुमचं. आज पावसावर म्हणणं यांची बघा. काय ना काय तुला सांगतो बेट काय लागलेली. बेट अशी लागलेली जर आज पाऊस पडला तर आम्ही हिला 100 रुपये देणार, आणि जर पाऊस नाही पडला, रोहित काय बोलला ताई वहिनी उद्या पाऊस नाही पडणार, तर ही बोलली नाही मला मेसेज आला उद्या पाऊस 100% पडणार. ते दोघं बोलले की 100-100चे लावूया. तर आज दिवसभर पाऊस पडलेला नाहीये तर 100 रुपये तू हरली, मान्य आहे. पण कसं 24 तास नाही झाले अजून, 12 वाजायचे बाकी. 12 वाजायची का वाट बघते? 100 रुपये द्या आमचे. म्हणजे मी हरले पाऊस पडला तर मी 100 रुपये रिटर्न देतो. हा आणि अजून एक्स्ट्रा देतो. एक्स्ट्रा प्लस देतो. एक्स्ट्रा नाही देतो, तुम्ही हरलेले पैसे मला देणार. हा मग हरलेले देतो. तुम्ही मला एक्स्ट्राचं कशाला जातवताय? हा मग हरलेले देतो तुला. तुझा कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट आता ऐक. मी पहिला मला एक्सप्लेन माझा ऐकू दे. हा बोलतो. मी काय बोलतो हिला की तू आताचे 100 रुपये हरली आहेस तर तू मला 100 रुपये दे. आणि तुझं म्हणणं आहे की अजून टाइम झालेला नाहीये, 12 वाजलेले नाहीये, 12 वाजतील तर कदाचित मी जिंकू शकते, बरोबर आहे. तर मी तुला 100 रुपये तू जे दिलेले आहेत तेही देईल, आणि मी जे हरलोय 100 रुपये तेही देईल, म्हणजे तुला 200 रुपये देईल. तो आता तुला बरोबर. आता तिने ते दिलं ते तिला रिटर्न देणार, मग मी हरलो तर मला पण द्यावे लागणार. मला काय बोलतोय तुला 200 रुपये दे एक्स्ट्रा. 200 कसं, तू हरल्यावर मला देणारच होता आणि तू माझे पैसे परत मला देतोय, म्हणजे तू काय मला कन्फ्युज करतो. मी मला अरे असं शक्यच नाही. त्याला आता समजलं काय झालं. ठीक आहे, तुला 200 रुपये पाहिजे? नाही मला नाही, मला माझे जे आमचे 100 रुपये दे ना. अजून 12 नाही वाजले. अरे पण तुला बोलतो ना 12च्या आत पाऊस आला तर आम्ही तुला देऊ. ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला का देऊ? का म्हणजे 12 नंतर दुकान बंद होतात. दुकान बाहेरचे बंद होतात 12 नंतर. उधारी मागण्या घ्या. नाही 12 नंतर दुकान बंद होतात ना मम्मी. 12 नंतर कोण काय खाणार? काय नाही आता काय खाणार? पाणीपुरी खाऊ आम्ही. उद्या का? कशी उद्या? पण मी ऍडव्हान्स मध्ये का देऊ? ऍडव्हान्स मध्ये कसं झाला दिवस अर्धा संपलाय, अर्धा तास तर हरली ही. दोघांनी ऍडव्हान्स मध्ये 50-50 काढ. 5 तास बाकी अजून 5. म्हणजे बघ 24 तास असतो, 24 तासातले 20 तास हरली, 4 तासासाठी रडते बघ ही. मला सांगितलं मला माझ्या मॅसेजवर तेव्हा त्याचा निर्णय. हे बघ मी काय बोलतो, बघ वहिनी पैसे देत नाही, तू काय तू तुझ्या बघून घे. एक काम कर रोहित, मला 100 रुपये दे. आला तर पाऊस आधी देऊन ठेव, मी काहीतरी घेऊन कारण चालेल, मी तुला दिले, मी पण तुला दिले. झालं विषय संपला. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? ऐक रोज अर्ध्याहून जास्त ही हरलीये. 20 तास ही हरलीये. 20 तासांनी हरले, 4 तास बाकी आहेत, तर जिंकलोय आपण ऑलमोस्ट. हिच्याकडनं 100 रुपये घे, काही कर, म्हणजे दात बीत तोड. The next day. आणि घरी आपल्या पाहुणे आलेत आणि मम्मीचा रेसिपीचा शूट चालू आहे.
सो बघूया बाहेर वातावरण काय. मी बाहेर जातो आणि कोणाला माहिती नाहीये की मी व्लॉग चालू केले. मी मध्ये इथे व्लॉग चालू केले. सो रॅन्डम आपण बघूया की बाहेर काय काय चाललंय. मी रॅन्डम चाललोय ना बाहेर. तुम्हाला दाखवतो की काय वातावरण असतं आमच्या घरात. मी रॅन्डम आलोय की वातावरण काय चालू असतं तुम्हाला माहिती आहे का. इथे बघा इथे काय चाललंय. बाहेर समजेल. मी येतो तुमच्याकडे बाहेर समजेल काय काय चाललंय. मी हे दाखवतोय. थांबा. त्याला आता सिंपल आहे. त्याला मायनस कॅल्क्युलेशन दिलं करायला तर त्याने प्लस केलं माहिती आहे. आता याचा आन्सर हे कसं आलं 7/8 हे कसं आलं तेच तर मी सॉल्व्ह. त्याला काय झालं माहिती का मी शिकवतोय ना त्याला टेन्शन झालंय. मला एडत नाही काढता येत. अरे मी कोणच नाही काढले एडामध्ये. काय जर खेळायला खाली जायचं बोलत असेल तर नाही कारण उद्या पेपर आहे. तर मला बोलतो अरे माझं सगळं झालं A to Z. हिला बोलतो मी असे डोळे बंद करून लिहिणार. म्हणलं भाऊजी 1 मिनिट घ्या फक्त मी एक काम करते त्याचं रिव्हिजन घ्या एकदा. बघते तर काहीच येत नाही. सगळं रट्टा मारला. हा ब्लॉग जो आहे ना हा ब्लॉग प्रूफ असणार आहे. तू किती मार्क काढणार आहेस. थांब वर बघ किती मार्क काढणार आहेस. किती मार्क काढणार आहेस बोल. पर्सेंटेज 72 एक मिनिट. हा 73 लक्षात ठेव. आणि ना आलं तर तुला बोर्डिंगला टाकायचं आहे. यांना 73% एवढं याच्याने बोलतो. यांचा विषय काय माहितीये का. हे सगळं दिलेलं आहे. हे गणित आहे ना हे मॅथचा पेपर आहे. हा सगळं दिलेलं आहे. याचे आन्सर पण दिलेत आणि हाच ऍज इट इज पेपर येणार आहे. हाच ऍज इट इज पेपर येणार आहे. म्हणजे मग आपल्याला काय होतं पूर्ण पुस्तक एक सेमिस्टर पाठ करायचा. सेकंड सेमिस्टर पाठ सगळं पाठ करायचं. यांना सगळं दिलेलं आहे ऑलरेडी 8 पर्यंत सगळं दिलेलं. म्हणजे कसं काय पॉसिबल. तरी पण तो बोलला ना 75 बोलतोय ना. बघू ना आपण. 73 आम्हाला ऐकत असते तर तुम्हाला काय एड्यात काढलं. त्याला काय झालं मला ना कोमल बोलली की ए बाबा आमचा ब्लॉग चालू आहे जरा शांत राहा ना. मधी राहा गप्प तू गप्प राहा. नाही जे बैला. हा बोला काय एड्यात काढलंय. कोमल बोलली की तुम्ही सांगतो ना. कोमल मला बोलली त्याचा मॅथचा अभ्यास घ्या मी स्वयंपाक करते बरं का. मग मी बोललो ठीक आहे. मी घेतलं. मला तो काय बोलतो याच्यात आहे ना माझं फक्त हे ट्रू अँड फॉल्स नका घेऊ बाकी सगळं माझं झालंय. मी म्हटलं ठीक आहे. मग मी काय केलं त्याचेच गणित दिले त्याला. हा मग त्यांनी काय केलं हे जे आन्सर्स आहेत ना हे डायरेक्ट पाठ केलेत त्यांनी. आन्सर्स कसं आन्सर येतं ते नाही पाठ. ते त्याला माहिती सुद्धा नाही. म्हणजे प्रश्नच माहित नाही. उत्तर आन्सर माहित नाही. आन्सर माहित नाही म्हणजे सोल्युशन नाही माहिती. एक सेकंड एव्हरीबॉडी ऐकून घ्या. हे बघा इथे हे दिले ना क्वेश्चन हेच पहिले इथे उतरायचं. ऐका उतरायचं. हा आणि मग हे जे तिघ आहेत ना हे तिघांना इथे लिहायचं. ऐका ना. ऐकतोय बघा हे तिघांना लिहायचं. मग ह्याचं 7 तिन्ही लिहायचे. एकच 7 लिहायचं. का लिहायचं ते एकच लिहायचं. का लिहायचं मला काय माहिती. ऐक तो काय करतो माहितीये. काय नसतं. ऐक ना कोमलला तो काय बोलला माझा मॅथ आहे ना एकदम असं डोळे झाकून मी पेपर लिहितो. रिझन काय माहितीये बाकीच्या पेपरला त्याला पॅराग्राफ पाठ करावं लागतं. इथं फक्त आकडे पाठ करायचे. म्हणजे हे बघा तो काय पाठ करतो आता हे पाठ करतो हे 1/5 आणि त्याचं डायरेक्ट उत्तर पाठ करतो. आणि तो तसं उतरवतो. आणि त्याला विचारलं नाही कसं आलं उत्तर. ह्याला प्लस करून जितका आन्सर बनतो तितका लिहायचा. बापरे गुडघ्यावर बसून देवाच्या पुढे गुडघ्यावर बसून. बापरे पाय पडणं चालले गुडघ्यावर बसून. पाय पड हे कसं आलं सांग आता. पाय पड.
पाया पड. पेपर होता उगाच त्याला कशाला आपण नाही हे लक्ष दिलं तर मग तो काही लक्षात नाही. चला आता आपण आतमध्ये जाऊया रॅन्डम. आहे तो चॅनलचं नाव काय मम्मी? हा त्यांना सांग बघा, मला पाठ पाठ करा आणि जाऊन बघा. बोलली की नाही पटकन. सो इथे चव आईच्या हाताची रेसिपी चालली आहे, बनवणं सुद्धा आणि शूट सुद्धा चाललंय. रॅन्डम मी आलेलो, रॅन्डम बघू शकता काय चाललंय. येस. आणि इथे रॅन्डम लसूण सोलणं चाललंय, दुसऱ्या भाजीची तयारी चालू आहे. आणि हा आपल्या दुनियेत आहे, त्याच्या दुनियेत आहे. हॅलो म्हणून कर. हॅलो हॅलो कर. हॅलो. हे काय लावलं गुडघ्याला ह्यानी? कुठे गेलेला हळद कुंकू सांडवायला? तू तर भगतच झालाय. ऐक 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 60 सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. 6 9 60. असं बोलतो की मागचं लक्ष ठेवायचं. नाही नाही मी लय बारीक लक्षात ठेवतोय, मी लय बारीक लक्षात ठेवतोय. त्याला असं वाटलं करतोय. नाही आला बरं का बॉबी. ओ बॉबी तुमच्या भावाला 6 6 12 12 6 3 18 6 4 24 6 5 36 6 36 6 7 42 6 8 48 6 9 54 6 10 60 6 10 60. वर बसू का? बरोबर आहे. गरीब गरीब सारखं गरीब वाटलं पाहिजे. मी गरीब वाटतोय का खाली बसून ते सांग. डाऊन टू अर्थ डाऊन टू अर्थ वाटतोय ना? गरीब वाटतोय ना? वाटतं तर आहे. ऍक्च्युली मी आता खातोय गाईच बकलावा, माझ्या बायकोनी घरीच बनवलंय. काय आहे कोमल? हे काय बोलते झालं? चिले पनीर चिला. ह्याच्यामध्ये 200 ग्राम कॅलरीज आहेत आणि 60 ग्राम प्रोटीन आहे. पहा ए बाबा ए काय लाव ना, आमचा ब्लॉग चालू आहे. The next day. काय बोलू? काय पण बोल. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. आयुष्यात एक नियम नक्कीच लक्षात ठेवा. सरळ बोला, खरं बोला, तोंडावर स्पष्ट बोला. जे आपले आहेत ते समजून घेतील आणि जे आपल्याला कामापुरते यूज करतात ते आपल्या आयुष्यातूनच निघून जाते. सिंपल. बात तो सही है. असा डायलॉग माझा पाठ करायचा आणि मी तो पाठ करते आणि ते बबलीन ते लोक बसलेत आणि बबलीन ते लोक विचार करतात रील काय काढायचे. आमचे सगळ्यात जास्त कन्फ्युजन आहे कारण डान्स काही येत नाही मला, एक्सप्रेशन काही देता येत नाही, म्हणून सगळ्यात मोठं माझं टेन्शन झालंय मी कसं व्हिडिओ बनवू. मला थोडंसं गाईड करा. बॉबी आमचा रेडी होऊन येतोय, आम्ही चाललोय आता बाहेर फिरण्यासाठी. पण त्याआधी मी विचार केला आता तयारी एवढी केलीच आहे, चला थोडेफार व्हिडिओ काढून घेऊ आणि मी कशी वाटते ते सुद्धा कॉमेंट करा यार. बॉबी आमचा आलेला आहे. अरे बा फ्रेश फ्रेश होऊन. ब्लॉग चालू जरा. बॉबीचं म्हणणं आहे की तुम्ही त्याला बारीक झालाय असं म्हणावं. नोटी नोटी. बारीक झालं असं नाही म्हणावं. माझं म्हणणं असं आहे की मी खरं बारीक नाही झालोय. ये भगवान क्या जुलूम है. पण कसं दिसतोय मी? एकदम बारीक कडक, एकदम बारीक बिरीक दिसतोय. चालू आहे प्रयत्न, डाएट चालू आहे, डाएट सुद्धा चालू आहे, जिम सुद्धा चालू आहे. प्रेम असणार तर ग्लो असणारच ना चेहऱ्यावरती. झूठ पे झूठ, झूठ पे झूठ. बायकोचं प्रेम किती आहे, खाऊ पिऊ घालते चांगलं. तुझा मेकअप वाला ग्लो आहे, माझा ओरिजिनल ग्लो आहे. म्हणजे विचार करा मला मेकअप करावं लागतं. खुश कोण नाहीये हा रिलेशनला. काय 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 मग बरोबर ना, तू बोललास मला मेकअप करावा लागतो. म्हणजे तू नाराज आहे म्हणून तुझ्या चेहऱ्यावर ताजगी नाही हा. आणि मी खुश आहे म्हणून माझ्या चेहऱ्यावर ताजगी आहे. ये अंदर का दुख हमें ही पता है बिटवा. तो आता काय प्लॅन आहे, कुठे जायचंय?
तू बोलला कुठेतरी फिरायला जायचं. येस, आता ना आपण कुठेतरी जाऊया, कारण ना पाहुणे जे आलेत, पाहुणे ना आमच्याकडे बोर झालेत आणि त्यांना आम्ही लय असं कंटाळा आलाय. वचन देतो आम्ही की विरार मध्ये असं आहे, विरार मध्ये तसं आहे. तर ते म्हणतात की चला आता दाखवा तुमचं आम्हाला विरार. काहीच माहित नाही. तुम्ही विरारचे असतील तर वसई विरारचं आपल्याकडे काय काय चांगल्या गोष्टी आहेत. सगळं माहितीये मला, पण फिरण्याच्या घेऊन गोष्टी नाही आहे. गेला कुठं? त्यांना हॉटेलला वगैरे जायचंय ना. हॉटेलला नाही, असं चिल करता येईल. चिल करता म्हणजे ते उन्हात कुठे जाणार? उन्हात किल्ल्यावर नाही जाऊ होत. शकतो. नको नको. अहो, उन्हाळा आहे ना भाऊजी, चिल नाही करते ना, थंडीत चिल होईल. थंडीत चिल होईल. उन्हाळ्यात चिल करता का थंडीत चिल करता? अहो, वातावरण चिल थंडीत आता होतं. हॉटेलमध्ये नाही तर तुम्ही म्हटल्यावर चिल हॉटेलमध्ये होईल. असं काही नाही, बाहेर पण हो चिल होतं. इथे पण आज थंडी असते तर चिल झालं. उन्हाळ्यात तू उन्हाळ्यात म्हणते चिल करायला. हिवाळ्यात चिल होतं, हिवाळ्यात. सो आपण आता ना कुठेतरी जाणार आहे आणि खूप लेट ब्लॉग येत आहे का, कारण विषय असा आहे की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतोय. म्हणजे ऑपरेशन मीन्स हे जे आहे माझा नंबर रिमूव्ह करतोय, लेझर ट्रीटमेंट करतोय. नंबर जो आहे तो कायमचा काढून टाकतो. तर त्या दरम्यानच बाबा शांत राहा ना. तर 2 दिवस तिकडे जातो हॉस्पिटलला, येणं जाणं चेकअप बिकअप. त्यामुळे थोडस लेट झालं. पाणी आलंय, चला पाणी भरायला. चल बॉबी, पाणी आलं, चल. बाप रे, जसे काही मगानीच पाणी भरते की बाल्डीने. त्याच्या लाईफ मध्ये आयटम का आली, पोरगा एवढा सुधारलाय, ड्रेसिंग मारायला लागले. मागे जा जरा, मागे जा रोहित, तुझी ड्रेसिंग दाखव, तुझी ड्रेसिंग दाखव. ह्याच्या लाईफ मध्ये पोरगी का आली, पोरगाच बदलला. कुठे चाललाय तू गोली मारायला? हॅपी दिवाळी कोको, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी कल. दिवाळी आली, दिवाळी आली. हे काय एवढं रेडी होऊन कुठे चाललंय? हॉटेल. पण तू एवढा का रेडी झालाय असा? म्हणजे हाफ पॅन्ट वर ना फुल पॅन्ट वर आलायस? आता लॅबेज जायचं ना. त्यांनी सांगितलं की उघडा राहू नको, चड्डी. अरे त्यांनी सांगितलं की चड्डीवर राहू नको, उघडा राहू नको. हा, तिला सांगितलंय. तो बघा गोली मारतोय, ढक 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 ढक. अरे हो, माहितीये मला. अरे नाहीये, मला माहितीये. पिल्लू काय काय पिल्लू काय करायचंय? पडशील. काय पाहिजे तुला? काय पाहिजे? कुठे? काय काय ते? काय ते झाड आहे ते? काय इथे बघ, हे टकल्या. पडशील ना, पडशील ना. कम्फर्टेबल म्हणजे मम्मीने पण ड्रेस घातलेला आहे. बबलीन पण चेंज केला. लोक कम्फर्टेबल ड्रेस असतात नाही, आजकालच्या तर ऑलमोस्ट सगळ्या मुली कम्फर्टेबल जीन्स टॉपरच असतात. आणि हे दोघं, तुम्हाला स्कूटीवर यायचंय का रे? का स्कूटीवर यायचंय? असंच. अरे जागा नाही, बोल ना. 4 व्हीलर मध्ये ऍडजस्ट करतात. खाओ माँ कसम. चला मम्मी आम्ही पण निघालोय, बघूया आता कुठे चाललोय. ए पोरे, टकल्या. लय मजा येते का तुला? तुला लय मजा येते का पोरे? का रडतोय? त्याला या गाडीवरून आम्ही लोकांनी 4 व्हीलर मध्ये आणलाय. मेकओव्हर करायचं म्हणून तो विषय झालाय. मेकओव्हर. काय रे, तुला त्या गाडीत जायचं का? मम्मीला कंप्लेंट करतोय. सो आम्ही लोक आता चाललोय एका धाब्यावरती. सर्वांना असं घरातली खायची इच्छा झाली आणि असं काहीतरी धाबा टाईप, गावठी जेवण, गावठी आणि जरा मग काही बाहेरचं खायचं का? नाही म्हणजे झणझणीत. म्हणजे आम्हाला ऍक्च्युअल मध्ये आम्हाला हॉटेल सारखं जेवण आवडत नाही. आम्हाला असं घरातलं गावठी पद्धतीचं जेवण खूप आवडतं.
तर माझ्या हाताचं कारलं खाऊन वैतागलं. नाही कारलं तर माय फेवरेट कारलं. खरंच कारल्याची जर रेसिपी तुम्हाला माहित नसेल तर मम्मीचं नवीन युट्यूब चॅनल आहे, त्याच्यामध्ये पूर्ण रेसिपी सांगितली आहे, जाऊन बघा. भरलेलं कारलं. भरलेलं कारलं आमच्या कोकोनी पण खाल्लं, आमच्या कोकोला पण आवडलं. बोला भरलेलं कारलं. पण ठीक आहे, पोचूया धाब्यावरती. थोडीस तिकडे पण टाइमपास वगैरे करू, देन जेवूया. जेवणासाठी चाललोय, बघू यांना आवडतं का आमच्या इकडचं विरारचं धाब्याचं जेवण. आम्ही लोक आलेलो आहे हॉटेलला, धाब्यावर आलोय आणि आता मस्त की खायला मागवलंय. आणि ह्याचे नखरे बघा. ए बाबा, तू काय विकत घेतला का काय टेबल? सगळे टिश्यू पेपर काढून झाला. टेबल विकत घेतला. ड्रिंक वॉटर. सो इथे आम्ही लॉलीपॉप मागवले आहेत आणि माझी फेवरेट चायनीज भेल स्टार्टर म्हणून. स्टार्टर झाल्यावर मेन कोर्स. मॅडम आमची बिझी आहेत, काहीतरी काम करत आहेत. लोक धाब्यावर आले आणि चायनीज आयटम का खात आहेत? स्टार्टर आहे. धाब्यावर फिश घ्यायला चिकन सुक्का पण मागवलाय. हा बाया ना धाबेवाला फेल, बरोबर ना? मला वाटतं स्टार्टरनेच पोट भरवतो वाटतं, म्हणजे मेन कोर्स मागायला नको आम्ही. स्टार्टरनेच पोट भरायचं यांचं, म्हणजे कसं मेन कोर्स कमी पडेल. डोळा बघ, डोळा बघ. तरी छान आहे बाबा. ग्रेव्ही लॉलीपॉप स्टार्टर एवढं खा की जेवायची इच्छाच झाली नाही पाहिजे. ग्रेव्ही लॉलीपॉप, ऑइल फ्राय लॉलीपॉप, चायनीज व्हेज, सुक्का चिकन, सूप एवढं खा की मेन कोर्स मागूच नका. पण टेस्टी आहे मेन कोर्स, पण टेस्टी. मेन कोर्स नाही येते, स्टार्टर सगळं उलट बोलते. स्टार्टर पण आहे, पण खूप छान आहे, एकदम टेस्टी. पोट भरलं का? हो भरलं. आता खूप जेवलं, आता थोडा डेझर्ट होतं, गुलाबजाम खातो. किती खातोय? किती आहे हा? तिसरा. अजून किती आहे दाखव. 2. एकदम भारी. कोको पण खातो. कोकोचं तोंड बघा कसं फुल झालंय. तोंड बघा त्याचं. आकर बाबू आकर. बजरंग बली. त्याला खाते. नाही हे बघ, ते दाखवतो तो, दाढी दुखती. दाढ दुखते असं. दाढ येते ना त्याला. तोंड बघ पूर्ण भरलंय. छान छान बाबू छान 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 अडकलं प्रिया तू त्याला. छान अडकलं कशात? छान. अडकलं त्याला. सेम सेम सेम. छान 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 छान. नाही इथं नाही अटकलं, इथं इथं घाल तू गो घाल.